श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील बिल्डिंग व घर बांधकामसाठी लागणारे नामवंत कंपनीचे स्टील व सिमेंट आणि इतर सर्व साहित्य मिळणारे एकमेव ठिकाण म्हणजे प्रभाकर स्टील। पत्ता मुख्य शाखा MIDC इंडस्ट्रीज एरिया लाईफलाईन केमिकल समोर, दुसरी शाखा MIDC इंडस्ट्रीज एरिया स्पीड रेडीमेड अनंततारा लॉन समोर, अक्कलकोट रोड, सोलापूर। संपर्क क्रमांक 9423591259 व 8087551679। राज्यातील अंत्योदय रेशन कार्ड धारकांसाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आला असून तब्बल 1.5 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पुन्हा एकदा साखरेचे वितरण सुरू होण्याच्या मार्गावर आहे। शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाकडून आवश्यक साखर उपलब्ध झाल्याने रेशन दुकानांमधून प्रति महिना अंत्योदय कार्डमध्ये 1 किलो साखर देण्यात येणार आहे। या निर्णयामुळे अत्यंत गरीब आणि गरजू कुटुंबांना मोठा आधार मिळणार आहे। मागील 1.5 वर्षांपासून साखरेच्या टेंडर प्रक्रियेअभावी रेशन दुकानांमधून साखर वितरण पूर्णपणे बंद होते। परिणामी अंत्योदय योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या हजारो कुटुंबांना बाजारातून महाग दराने साखर खरेदी करावी लागत होती। खुल्या बाजारात साखरेचा दर हा सध्या 44 ते 45 रुपये प्रति किलो असून रेशन दुकानातून मात्र केवळ 20 रुपये प्रति किलोने साखर मिळते। त्यामुळे रेशनमधील साखर बंद राहिल्याचा मोठा आर्थिक फटका लाभार्थ्यांना बसला होता। मात्र नोव्हेंबर-डिसेंबर 2025 तसेच जानेवारी 2026 या 3 महिन्यांसाठी साखरेचे नियतन शासनाकडून मंजूर करण्यात आले आहे। यासाठी सुमारे 5000 क्विंटल साखर जिल्हा पुरवठा विभागाला उपलब्ध करून देण्यात आली असून ही साखर सध्या विभागाच्या गोदामांमध्ये दाखल झाली आहे। सध्या 1 महिन्याचे नियतन मिळाले असून त्यानुसार टप्प्याटप्प्याने वितरणास सुरुवात करण्यात येत आहे। सण उत्सवाच्या काळातच बहुतेक सामान्य आणि गोरगरीब कुटुंबांमध्ये गोड पदार्थ बनवले जातात, त्यामुळे रेशनमधील साखर ही त्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची बाब मानली जाते। गेल्या 1.5 वर्षांपासून साखर न मिळाल्याने अनेक कुटुंबांना मर्यादित सण साजरे करावे लागले। आता साखरेचा पुन्हा पुरवठा सुरू झाल्याने यंदा नववर्षाच्या आधीच या कुटुंबांच्या आयुष्यात गोडवा परतल्याची भावना व्यक्त केली जात आहे। राज्यात एकूण 87,064 अंत्योदय कार्डधारक असून या सर्व लाभार्थ्यांना या निर्णयाचा थेट फायदा होणार आहे। लाभार्थ्यांना साखर उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा पुरवठा विभागाकडून वारंवार शासनाकडे मागणी करण्यात येत होती। अखेर शासन स्तरावर हालचाली होऊन साखरेचे नियतन मंजूर करण्यात आले, त्यामुळे रखडलेला प्रश्न मार्गी लागला आहे।